मी पुष्पा. पुष्पा खमंग किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट, स्वादिष्ट, हेल्दी व पौष्टिक रेसिपी. घरातील साध्या साहित्यापासून बनणारा एक मौल्यवान खजिनाच म्हणा ना, म्हणजे रव्याचे मौसूद लाडू. हे लाडू प्रत्येक सणाचं आकर्षण. दिवाळी, गणपती किंवा इतर कोणतेही सण असो, या रेसिपी शिवाय पर्यायच नाही. साहित्याची लिस्ट येथे दिली आहे. ती तुम्हाला कृतीसह डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. 1 वाटी भरून बारीक रवा, अर्धी वाटी साखर, तूप पाव वाटी, ओलं खोबरं खोवून अर्धी वाटी, मूठभर बदाम, वेलदोडे 7-8, पाव जायफळ बारीक किसून, मूठभर काजू, मूठभर बेदाणे. आता मंद आचेवर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. यात थोडं तूप घेऊ. तुपामुळे लाडूला मऊसर पोत येतो, त्यामुळे लाडू हे रुचकर आणि स्वादिष्ट होतात. हे पहा, तूप गरम झाले आहे. आता यामध्ये रवा घालून त्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. तुपात भाजलेल्या रव्याचा सुगंध या लाडूचा आत्मा असून त्यातील पौष्टिक सत्वामुळे शरीराला लगेच ऊर्जा मिळते. आता पहा, तुपात भाजत असताना रव्याचा सुगंध घरभर दरवळू लागला आहे. आता यामध्ये ड्रायफ्रूट जे आपण तुकडे केलेले आहे ते टाकून घेऊया. तसेच वेलदोड्याची पूड व जायफळ यामध्ये घालून छान मिसळून घेऊया. जायफळ आणि वेलदोडा या लाडूचे गुपित आहेत बरं का. वेलदोडा लाडूला चविष्ट आणि सुगंधित बनवतो. आता यामध्ये खोवून घेतलेले खोबरे छान मिक्स करून घेऊया. या खोबऱ्यामुळे लाडूला क्रीमी पोत येतो आणि त्याचा चविष्टपणा खूप वाढतो. पचन सुधारण्यासाठी याची मदत होते. आता या रव्यात उरलेले तूप घालून चांगले मिक्स करून घेऊया. हे सर्व मंद आचेवर करायचे आहे. जर चुकून मोठ्या गॅसवर रवा भाजला तर रवा हा वरवर भाजला जातो आणि त्यामुळे लाडूला स्वादिष्ट चव येणार नाही. हा रवा मी 15 मिनिटे तरी मंद आचेवर भाजलेला आहे. आता हा भाजलेला रवा एकदम परफेक्ट झालेला आहे. आता ही गॅसवर कढई खाली उतरून ठेवूया. आता आपण लाडूसाठी साखरेचा पाक करायला घेऊया. गॅस मध्यम आचेवर ठेवून एका पातेल्यात साखर घालून यात साखर पूर्ण बुडेल इतकं पाणी घालून त्याचा एकतारी पाक करायचा आहे. साखरेच्या पाकात केलेले लाडू हे खूपच मौसूद आणि मुलायम आणि चविष्ट होतात. पाक हा एकतारी करणे गरजेचे आहे. जर हा पाक पुढे गेला तर लाडू एकदम कठीण होतात. म्हणून पाक एकतारी होणे अतिशय गरजेचे आहे. आता आपण यामध्ये 1 चमचाभर तूप टाकून घेऊया. तुपामुळे पाक अधिक पारदर्शक व झगमगीत दिसतो. त्याची चव आणि सुगंध वाढते. फक्त साखरेत पाणी घालून उकळल्यावर पाक कधी कधी क्रिस्टलाइज होतो, पण तुपामुळे क्रिस्टल बनण्याची प्रक्रिया थांबते. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील छान छान रेसिपी सर्वात आधी पाहायला मिळतील. आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच कळेल. आता आपला पाक हा एकतारी तयार झालेला आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चेक करणे. आता गॅस लगेच बंद करणे आणि हा तयार झालेला पाक भाजलेल्या रव्यामध्ये सर्व ओतून घ्यायचा आणि तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता यामध्ये उरलेले बेदाणे सुद्धा टाकून घ्यायचे आणि ते मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे एका तासाभरासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे चांगलं मिक्स करून. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता हे मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे. स्वच्छ हाताने आता आपण लाडू तयार करायला घेऊया. मिश्रण इतके मुलायम झालेले आहे की याचे लाडू अतिशय सहजपणे तयार होत आहेत. बनवताना थोडा सुद्धा त्रास होत नाही. एकदम मौसूद लाडू तयार होत आहेत. हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हा लाडू गोड पदार्थ नाही तर हेल्दी स्नॅक आहे. या लाडूच्या सेवनाने शरीराला ऊर्जा आणि ताकद मिळते.
हा लाडू खाताना त्याच्या प्रत्येक घासात गोडवा, खमंगपणा, पौष्टिक ड्रायफ्रूट यांची मजा एकत्र अनुभवायला मिळते. ही रव्याच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ती कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. अशा साध्या, सोप्या आणि स्वादिष्ट घरगुती पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाज खमंग किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. तुम्हाला काही वेगळी रेसिपी सुचवायची असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आम्ही ती बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.